नमस्कार मित्रांनो, आज आपण बिहार मतदानाच्या निकालाचं विश्लेषण करणार आहे. भाजपचा हा विजय म्हणजे भाजप आणि नितीश कुमारचा हा जो विजय इतका मोठा का, याचं मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण करणार आहे. मी महाराष्ट्रात जरी राहत असलो तरी गेले 15 दिवस झाले मी सर्व हिंदी चॅनेलचे म्हणजे मुलाखती ऐकलेल्या आहेत. मुलाखती म्हणजे ग्राउंड लेवलला गेलेल्या चॅनलच्या, म्हणजे प्रत्यक्ष मतदाराला विचारलेलं, म्हणजे की कोण येणार, काय काय विकासाचं कारण आहे, म्हणजे संपूर्ण तुम्हाला मी विश्लेषण खरं आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा अशाच माहितीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी आपला ज्योतिर्लिंग कृषी बालक आज संपूर्ण विश्लेषण बिहार निकालावर करणार आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हा NDAचा म्हणजे भाजप JDUचा इतका विजय मोठा का, याबद्दल मी सांगणार आहे सुरुवातीला. त्यानंतर आपण महागठबंधनवर बोलूया. भाजपला तब्बल 94 जागा आजपर्यंतच्या त्यांना सर्वात जास्त जागा मिळाल्यात. JDUला पण गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पंचवार्षिकला 2020ला 44 जागा भेटल्या होत्या. त्यांचा यावेळेस 40 स्ट्राईक रेट वाढून 84 जागा झाल्या. LGPला 20 जागा मिळाल्या आहेत. HMला 5 मिळाल्या आहेत जागा आणि RLMला 4. तर आता इतक्या जागा का मिळाल्या यासाठी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की म्हणजे आचारसंहिता लागली, ज्या दिवशी मतदान जाहीर झालं त्या मतदानाच्या दिवशी सकाळून म्हणजे 1,25,00,000 म्हणजे 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर भाजप JDU सरकारनं तब्बल 10,000 रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यावर टाकले आणि टोटल